सुख भक्ति भाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हारा धरा जन्म जगती तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संतज अवतार तुम्हारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 शरणांचा संपूर्ण विश्वाचं स्वामित्व, प्रभुत्व आणि दातृत्व ज्यांच्या ठिकाणी एकवटलेलं आहे असे श्रीमंत भक्तिनाथ महाराज. तर संत, शांत आणि श्रीमंत या तीनही लक्षणांनी युक्त असणारे दक्षिण काशी पीठाधीश्वर
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पर्यंत आणि तिथपासून तर आस्था काय जी जी आत्मने मोक्षार्थम जगत हिताय या फलित वाक्याला जीवन जगलेली आहेत अशा सर्व संत प्रभूतींविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा भगवंत सेवेसाठी बोललेला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होता. अखिल कोट ब्रह्मनारायण भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने मुक्त कैवल्य त्रिवेणी भगवान ज्ञानोपराय श्री संत सद्गुरु गणेश महाराज आदि करून सकल संत मान्यवरांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ गुजनी तालुका औसा जिल्हा लातूर आणि पंचक्रोशीतील सर्वच वारकरी मंडळी देवकर खडाची सगळी वारकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 378 वर्षांपासून ब्रह्मलीन संत गणेशनाथ महाराजांचा समाजोत्सव सुरू आहे. हे 378 वर्ष मोठ्या थाटात माटात आनंदात उत्साहात हा उत्सव संपन्न होत आला. 7 दिवसांचा असतो तो सप्ताह असतो, परंतु आपण पाक्षिक म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत असा आपला 15 दिवसांचा उत्सव गणेशनाथ बाबांच्या समाजोत्सवानिमित्तानं आपण करतो. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपण त्यांचा समाजोत्सव करू शकतो. तुम्ही आम्ही ज्यावेळी जातो या जगातून त्यावेळी तुमचं आमचं पाठीमागे काही शिल्लक राहत नाही. एखादं श्राद्ध होतं आणि दर वर्षाला पितृपक्षामध्ये अक्षय तृतीयेला किंवा आपण ज्या तिथीला गेलो त्या तिथीला आपली मुलं जिवंत तोपर्यंत आपलं पुण्यतिथी पुण्यस्मरण करतात, पितृ घालतात आपल्या नावानं. त्यानंतर नातू पणतू यांच्या घरातून आपण हद्दपार होऊन जातो. असं सीमित जीवन तुमचं आमचं, परंतु आपलं आयुष्य आत्मोद्धार करतो. आमचा जसा उद्धार व्हावा तसा जगाचाही व्हावा या तळमळीनं अगदी उच्च कोटीला प्राप्त झालेले असताना देखील गुजरी सारख्या एका खेड्यापाड्यामध्ये अनेक खेड्यापाड्यामध्ये जाऊन आधी भौतिक आध्यात्मिक आध्यात्मिक तापानं तप्त झालेल्या जीवांना, श्रांत झालेल्या जीवांना विश्रांतीचं ठिकाण जे म्हणतात, विश्रांतीचा भाव बाई विश्रांतीचा ठाव जे म्हणलेले असे संत त्यांचा 378 पुण्यतिथी सोहळा. कारण आपण जातो त्यावेळी आपला देह किडे मुंगे खातात किंवा जाळून टाकला तर राख होते, पोळून टाकला तर त्याची माती होते. आणि या दोन्हीपैकी काही झालं नाही तर तो कुजतो, सडतो, नाडोपार होतात, तो केराचा पुंजा बनतो देह. परंतु साधू संत या जगातून जातात ना, समाधी घेतात ना, त्यावेळी ते 3 रूपानं पाठीमागे शिल्लक राहतात. 3 रूप कोणत्या कोणत्या रूपात? एक त्यांचं ज्ञान पाठीमागे राहतं. 2 गणेशनाथ बाबा गेले परंतु त्यांची समाधी पाठीमागे. आणि 3 गणेशनाथ बाबा गेले परंतु त्यांचा कीर्ती देह पाठीमागे. गेले योगीराज अनादि जे आधी राहिल्या समाधी जगा. का समाधी राहतात महात्म्यांच्या पाठीमागे? त्याचं कारण आहे तुम्हाला सेवेच्या द्वारे मोक्ष मिळवून देण्याकरता त्यांची समाधी पाठीमागे. समाधीची केवळ सेवा केली तरी आपणासारखी तरी नुसती सेवा केली तरी, आणि या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर संतांची सेवा, संतांच्या समाधीची सेवा. लोका म्हणे संत सेवेची देवा उत्तम. या जगामध्ये
जर काय असेल तर संतांची सेवा सर्वोत्तम मायबाप. आणि म्हणून राहिल्या समाधी जगा माझी, त्यांची समाधी नसती तर आपल्याला 378 वर्षांचा उत्सव करता आला 15 दिवसांचा. 1999 पासून कोणत्या कीर्तनकाराने कोणती अभंग घेतलेली आहे याचं सुद्धा रजिस्टर करून ठेवलं आहे. आमच्या सारख्या नाशिक जिल्ह्यातून येऊन सर्वसामान्य वारकऱ्याला इथं सेवा करता आली असती ही गणेशनाथ बाबांची कृपा लक्षात. म्हणून राहिल्या समाधी जगामाची समाधी रूपाने शिल्लक. 2 गणेशनाथ बाबा गेले परंतु त्यांचं ज्ञान पाठीमागे, त्यांचं ज्ञानही आहे आणि त्यांच्या विषयी चरित्र सुद्धा शिल्लक. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील संत कवी महंत महाराज ताराबादकर यांच्या भक्तिविजय ग्रंथात 55व्या अध्यायात गणेशनाथ बाबांचे चरित्र आहे. आणि त्यात असा उल्लेख आहे गणेशनाथ बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले होते. पंढरपूर मुक्कामी असताना छत्रपती शिवाजी महाराजांना ते भेटले होते. पंढरपूरला जाताना भेटले होते. मला नक्की सांगता येणार नाही स्थळ, परंतु त्यांनी अतिशय सुंदर पलंग बनवला होता. त्यावर गणेशनाथ बाबांनी पहुडावं अशी राजांची इच्छा होती. आणि गणेशनाथ बाबा म्हणाले की मला उंच आसन, उंच अन्न आणि उंच राहणीमान पसंत नाही. म्हणून चांगलं एखाद्याला आणून दिलं तरी ते चांगलं खात नव्हते. त्याच्यात पाणी टाकून किंवा ते मिक्स करून मिसळ करून खायचे. एखादे चांगले कपडे एखाद्याला दिले तर त्यांनी चांगले कपडे कधी परिधान केले नाही. आणि चांगलं शयन आसन त्यांना कधी आवडलं नाही. छत्रपतींनी विनंती केली की हा चंदनाचा पलंग याच्यावर पहुडा दिला अशी विनंती मान्य केली गणेशनाथ बाबांनी. पण गणेशनाथ बाबा झोपताना त्याच्यावर खडे टाकले पलंगावर आणि मग त्या पलंगावर खडे टाकून ते झोपले. आणि ही बातमी राजांना कळाली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विचारायला हे खडे का टाकले. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं राजांना, अंतर्मुख होऊन आपण ऐकलं पाहिजे आणि अंतर्मुख होऊन आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते म्हणाले आता मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला, ज्याला शान मध्ये जगायचं आहे ना त्याच्या जीवनामध्ये कायम परेशानी असते. शान से जीना परेशान कर देता है आदमी. सुरुवातीला फार चांगलं वाटतं, फार चांगलं वाटतं, परंतु नंतर विषयाचा गोड परमार्थ आणि कडू विषय तो गोडू. भगवंत सांगतात सुरुवातीला अमृताप्रमाणे वाटणारे विषय परिणामतः विष होतात आपल्याला. सुरुवातीला चहा गोड लागतो आणि 50च्या पुढे गाडी घालल्यावर काय होतं की डॉक्टर म्हणतात तुम्हाला चहा चालणार नाही, पण दूध घेतलं तर चालेल का, तेही चालणार नाही. मग तुम्हाला कॉफी चालेल, कॉफी पण चालणार नाही. मग ठीक आहे पेय बाजूला ठेवा, खायला काय चालेल, भात चालेल का, नाही. बाजरीची भाकर ती पण नाही. हा म्हणतो नेमकं चालणार काय, काय चालणार, गुलाबजाम ते पण नाही. मग शिरा अजिबात नाही. तुमच्याकडे काय बासुंदी ती तर अजिबातच चालणार नाही. मग खिचडी पण चालणार नाही. मग काय चालणार. तुम्ही जरी नाही म्हटलं डॉक्टर हे चालणार नाही, ते चालणार नाही, ते चालणार नाही, पण मी हे सगळं चालवणार. डॉक्टरांनी सांगितलं तू हे जर चालवलं तर तू चालणार नाही, हे चालवलं तर तू चालणार नाही. लक्षात ठेवा. सुरुवातीला ज्ञानोबा म्हणतात पापा विषाची मधुरता झनिकीर आवडी चित्ता परिणाम विचारिता प्राण हरी. हा विवेक संतांच्या ठिकाणी होता. विष सुरुवातीला गोड लागतं पण परिणाम प्राणाचं हरण करतातच हे विषय. चांगल्या आसनावर बसायला गोड वाटतं पण सवय लागल्यानंतर रोज तुम्ही देणार. आज तुम्ही आम्हाला भेटले राजे, नंतर कोण भेटेल आणि हे विषय आम्हाला पुरवेल. म्हणून आम्हाला या उंच आसनावर बसायला आवडत नाही. आपलं दगडावरच बसलेलं बरं. विठ्ठल मलाही एवढा इतिहास त्यांना माहिती.
चरित्र तुमच्या आमच्या समोर गणेशनाथ बाबांचं उपस्थित आहे. महाराज संत आपण आहे ना, आपण जीव जो असतो ना एक दिवशी तो फक्त स्वतः पुरता मर्यादित असतो. त्याचा विचार, त्याची भावना, त्याची क्रिया ही फक्त स्वतः पुरती असते. पण संत हे स्वतःला एक दिवशी समजत नाही, तर संत स्वतःला सर्वव्यापी समजतात. सर्वव्यापी बरोबर. म्हणजे मला जर विचारलं तर मी फक्त या देहाला माझं म्हणतो. माझं अस्तित्व एवढंच आहे. ज्ञानोबा म्हणतात काशी माणसं निसुक आहे. त्यांना जे स्वतःला व्यापक असताना स्वतःला 3.5 हात असा समजतात अशी माणसं बिनलाजी ऐसे शरीराचा कांटा ते लाज निर्मळा. आपण व्यापक आहे तरीही आपण स्वतःला जर या देहापुरतं समजत असो तर ज्ञानोबा म्हणतात तुमच्यासारखे निसुक कोडगे. कोडगा कळतो तुमच्याकडे? कोडगा म्हणतात ज्याला लाज नाही तर काय म्हणतात? कोडगा. आमच्याकडे म्हणे सरांना माहिती कोडग्या लाज नाही. कालचा कोडगा आज नाही तुमच्याकडे नाही ना तुमच्याकडे. मग इथून पुढे ऍड करा तुमच्या म्हणे उद्याच आहे ना आमचे आदरणीय परमश्रद्धेय उमेश महाराज तसे विनोदानं सांगितलं होतं ते मी सांगतो तुम्हाला. एक बाप ड्युटीवरून घरी आला. घरी आल्यानंतर त्या पोराला म्हणतात म्हणजे पोरगा टीव्ही पाहत होता. मॅच चालू होती महिलांची फायनल साऊथ आफ्रिकेसोबत तो बघत होता. आणि तेवढ्यात बाप आलेला त्यानं पाहिलं. बाप माठाजवळ गेला, पाणी पित होता. हा बापाला म्हणतो की 3 तासापासून एका जागेवर मी बसलोय, तुम्ही मला पाणी आणा, मला पाणी प्यायचं. आता आपण आपल्याकडे काय संस्कृती आहे, पोरानं बापाला पाणी पाजलं पाहिजे, बापाने पोराला पाणी पाजलं. हा पोराने बापाला एका बुकीत पाणी पाणी कोणी कोणाला पाजलं पाहिजे? पोराने बाप. परंतु काय तुला काही लाज लज्जा आहे? तुझा बाप आहे मला पाणी आणायला सांगतो, लाज वाटते का तुला? तो म्हटला पप्पा ते तिकडे कीर्तनात सांगायचं उजनीला जाऊन तुम्ही माहिती आहे आम्हाला कसे घरात राहताना तुम्ही माहिती आहे गुपचूप पाणी घेऊन ये. त्या बापाला राग आला. बाप म्हटला कार्त्या तू जर आता पुन्हा पाणी आणायला सांगितलं ना तिथे येऊन तुझ्या कानाखाली देईल. ते पोरगं म्हटलं पप्पा कानाखाली देण्याकरता तुम्हाला इथपर्यंत यावं लागणार नाही कळलं. येता येता तांब्या भरून आणा. त्याला काय म्हणायचं? निसुगा गोड बिन लाजा. लाजच नसते. पण संतांच्या दैवी संपत्तीच्या सहवीत गुणांनी नटलेले गणेशनाथ बाबा लज्जा हा त्यांची दैवी संपत्तीचा गुण त्यांच्या ठिकाणी लक्षात. भगवंताला सांगितलं नाही लज्जा त्यांच्या. आणि लज्जा असण्याचं लक्षण काय? तर स्वतः या देहापुरतं मी मला न समजता. हे महत्वाचं लक्षण आहे. म्हणून गणेशनाथ बाबांनी फक्त त्यांचा देहाला मी नाही समजलं तर किंबहुना चर आणि अचर आपणाची झाला. ओवी सगळ्यांना माहिती आहे. हे विश्वची माझी आईची बंदी दया किंबहुना चर अचर विजिला. चर चरातही स्वतःला पाहिलं. चरातल्या माणसांमध्ये स्वतःला नाही पाहिलं. माणसांमध्ये स्वतःला पाहत होते, स्त्रियांमध्ये स्वतःला पाहत होते, बाळ गोपाळांमध्ये स्वतःला पाहत होते. म्हणून कीर्तन करत होते. परंतु चर झाड सुद्धा वृक्ष कोणीतरी म्हटलं आम्हाला काही काम धंदे असतात जा झाडांना कीर्तन सांगा. तर त्यांनी झाडांना सुद्धा स्वतःचं शिष्य म्हणून घेतला आंब्याच्या झाडाला आणि त्याला सुद्धा कीर्तन सांगितलं. हा त्यांचा सर्वव्यापी भाव होता. लक्षात झाले असं नाही, ते आचरण सुद्धा आपण कीर्तनात लोकांनी टाळ्या वाजवलेल्या आहे. ते
म्हटले तुमच्या कीर्तनाला का टाळ्या वाजवायच्या? ते म्हटले मग तुमच्याकरता दगड टाळ्या वाजवतील. तर उपस्थित असणाऱ्या कीर्तनातले जे काही दगड आजूबाजूला पडले होते त्यांनी त्या कर्मण लोकांसाठी टाळ्या, त्याच्यातून टाळीचा आवाज आला. असं माझ्या 5 मिनिटांच्या वाचनातून लक्षात आलं की इतके महान संत होते, त्यांचं चरित्र महिपती बाबांनी लिहून ठेवलं. आणि चरित्र कुणाचं होतं माहितीये? ज्याचं चारित्र्य त्याचं चरित्र होत असतं. मी जे सांगितलं ते बरोबर आहे ना? म्हणून त्यांच्या विषयी ज्ञान शिल्लक आहे आणि त्यांनी सुद्धा काही अभंग केलेले आहेत. हे अभंग सुद्धा पाठीमागे शिल्लक आहे. म्हणून एकच म्हणावं असं वाटतं ना आपल्या महाराजांच्या भाषेमध्ये, नामा म्हणे देवा गेले मुनी ज्ञान पाठीमागे आणि तिसरी महत्वाची गोष्ट संतांची पाठीमागे राहते, त्याला कीर्ती म्हणतात. महाराज राम दिल्या त्या कीर्ती जगामध्ये, कीर्ती त्यांचा कीर्ती देह पाठीमागे शिल्लक लक्षात. आणि काय असतं माहितीये का, मोठं व्हायचंय ना त्यांनी नेहमी या सगळ्या संतांच्या विषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. तुम्ही इतका मोठा उत्सव साजरा करता, इथं 15 दिवसांचा उत्सव असतो, कीर्तनकार येतात, 100-150 टाळकरी कीर्तनाला उभे. आदरणीय परमश्रद्धेय व्यंकटेशजी ढमण सर आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत. ते नाशिकहून इथे येतात. पुण्यातले मोठे मोठे गायक तुम्ही इथे बोलवता. महाराष्ट्रातले विद्वान दिग्गज गडकरी कीर्तनकार तुम्ही बोलवता. खूप चांगलं पण. पण उद्या जर तुम्ही म्हणाल आम्ही गणेशनाथ महाराजांची एवढी उत्सव साजरा करतो मग काय आमचं काहीच नाही का, तर लक्षात ठेवा आपण त्यांच्यावर उपकारच करत नाही. तुम्ही कितीही मोठा उत्सव केला, गणेशनाथ महाराजांचा उपकार नाही करत. आपण गणेशनाथ महाराजांचा कृतज्ञता सोहळा साजरा करतो, त्यांच्याविषयी कृतज्ञ असलंच नाही. संतांच्या संबंधी कृतज्ञता भाव अंतःकरणात असला. तुम्हाला खरं सांगू, 2 प्रकारचा मोठेपणा असतो. काही कृतज्ञ माणसं देखील मोठे होताना दिसतात, पण नैमित्तिक मोठेपणा त्यांच्याकडे होतो. त्यांच्याकडे धन येईल, त्यांना लोक त्यांना मोठे होते. कधी कधी त्यांना सत्ता मिळेल, पद मिळतील, लोक त्यांना मोठं होतील. कधी कधी त्यांच्याकडे शरीर सौष्ठव्य असेल, त्यावेळी लोक त्यांना मोठं होतील. परंतु हा मोठेपणा काही कामाचा नाही. एखादा कितीही बॉडी बिल्डर असतो, पैलवान असतो, आणि पैलवानाची किंमत कुठपर्यंत असते? तुकाराम महाराज म्हणतात, गेली वीर सरी मग त्याची रान नाही. जोपर्यंत शौर्य आहे तोपर्यंत. एकदा वीरता नष्ट झाली की बाईचा नाश हवा लागतो, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा. धनवानाला कुठपर्यंत किंमत आहे? निकवड्या आणि निष्ठुरा उभगिजे जीवी सोयरा. माऊली म्हणतात, निकवड्या माणसाला काय किंमत असते समाजामध्ये? सोयरे झाले एखादा म्हणेल माझ्याकडे पद आहे, गेली मग सत्ता, नये मागील हरिता. सत्ता गेली, संपला सगळ्या. जे पोलीस मागे पुढे बरोबर संरक्षण करतात ना, सत्ता नसल्यावर त्यालाच मागे पुढे घेऊन
ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे सगळं सांगतो याकरता की हे सगळं नैमित्तिक मोठेपण प्राप्त करण्यापेक्षा सांसारिक मोठेपण आपल्याला मिळवायचं असेल तर कृतज्ञ राहूनच आपल्याला मोठं होता येईल. लक्षात लहान होऊनच मोठं होता येईल. विठाल तुकाराम महाराज अणुपेक्षा लहान झाले म्हणून आकाशापेक्षा मोठे झाले. बरोबर आहे ना? अणुरणीया लहान झाल्याशिवाय मोठा होता येत. महिला मंडळीत करत सांगतो तुमच्याकडे मिरची आहे, मिरच्या तर तुम्ही जीव लावूनच ठेवलेल्या असतात घरामध्ये. का म्हणजे आता मिरच्या असतात सर, ती मिरची स्थूल असते. म्हणजे तुम्ही जर एखाद्या टोपलीत ठेवली तर ती कुठे जात नाही, जागेवर. पण जर गॅस पेटवला, त्याच्यावर तवा ठेवला आणि तव्यात गरम झाल्यानंतर त्याच्यावर मिरच्या ठेवल्या, तांब्यात घेतला आणि त्या मिरच्या रगडल्या तर ती मिरची कुठं कुठं जाते? नाही, मिरची खातच नाही तुम्ही. जोपर्यंत मिरची स्थूल होती म्हणजे अहंकारी होती तोपर्यंत एकाच ठिकाणी राहिली. पण तिचा अहंकार चिरडला ना तर ती बेडरूम मध्ये सुद्धा गेली, ती घराच्या बाहेर सुद्धा आली, ती सगळीकडे गेली. कळलं नाही? कळलं तुम्हाला? कधी कळालं मग? ठसका आल्यावर विठ्ठल तुम्हाला सूक्ष्म होता आलं की व्यापक होता येईल. आपल्याला लहान होता आलं की मोठं होता येईल. महाराज तुकाराम महाराज आजच्या अभंगात किती लहान झाले तुमच्या? आजचा अभंग म्हणजे तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिमान. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराज विचार करतात की मला कलशस्थानी शोधण्याकरता हे माझं श्रेय नाही, मी तर पुण्याला बरे देवा कृपे केलो नाहीतरी असतो दंभेची. तुकाराम महाराजांचा आवाज. पण कुणबेच्या पोरालाही वेदाचा अर्थ मराठीत आणण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. हे कुणामुळे झालं असेल? कुणामुळे झालं असेल? कारण जिकडं पाहावं तिकडं कळसालाच म्हणणं. आज कार्तिकी एकादशी पांडुरंगाची आवडती देव स्वतः बोलतो आषाढी कार्तिकी विष्णू मंत्र सांगत असे कार्तिकीला तुम्ही पंढरपूरला गेला, दर्शन होतं का? एकादशीच्या दिवशी होतं का? होतं का? लगेच दर्शन होतं का? तास 2 तासात नाही. मग आपण पर्याय काय शोधतो? तुम्ही जागेत ना सगळे, पर्याय काय शोधतो आपण? जळजळीत सोन सळा कळस दिसत होतो, कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतो. बरोबर ना? मग तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरचे लोक कळसाला बंधन करतात. आळंदीला जर माऊलींचं दर्शन झालं नाही तर कळसाचं दर्शन घेतो. गणेशनाथ बाबाच्या जत्रेला गर्दी असली की पाहुणे मंडळी कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतात. या कलशाला महत्व प्राप्त झालं पण ते माझ्या कर्तृत्वानं झालेलं नाहीये. मला कुणामुळे महत्व झालं हे कळसानं खाली वापरून पाहिलं पाहिजे. म्हणून मंदिरावर कळसानं अवश्य धर्माने कोण लक्षात ठेवावी की मला कळसावर शोधण्याकरता कोणीतरी स्वतःला बाहेर काढून घेतले ही जाणीव असली पाहिजे. तुकाराम महाराज खाली वाचून पाहतात. तुकोबरायला कोण दिसतं का? ज्ञान दे मिरचीला Oh
कळसावर शोधण्याकरता माऊलींनी स्वतःला पाय पाडले. लक्षात माऊलींची अगणित उपकार आहे महाराष्ट्राच्या आमच्या. आज तुम्ही आम्ही बहुजन समाजाची मंडळी एकत्रित येऊन कीर्तन सत्ते ज्ञानेश्वरी पारायण परमार्थ करू शकतो ना. हे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर आळंदीच्या ज्ञानेश्वरी माऊलीचे उपकार आहे. नाहीतर ठराविक लोकांनी परमार्थाची भोगतेदारी स्वतःच्या हातात मेली जनावर गाव दुधाच्या बाहेर ओढून टाकणाऱ्या एका महान समाजाला की ज्याला पांडुरंगाच्या पायरीवर बसण्याचाच अधिकार नव्हता अशा एका संताला पांडुरंगाच्या महान वरात समाधी दिली. एवढी मोठी क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. लक्षात ठेवा. आपल्याला सोपं वाटतं हल्ली जातीवाद भोकाळला आहे सगळे, हल्ली धर्मवाद भोकाळला. हा त्यात मला आनंद वाटतो. इथं आल्यानंतर मी ते आमचे तुकाराम त्यांना विचारलं की तर मुस्लिम समाज आहे का? म्हणे आहे. मुसलमानांच्या पंक्तीत म्हणे असं आहेत ना. काळी वागवा त्यांच्याकरता येतं. समान वयाची नसली तरी चालतील परंतु समन्वयाची असली पाहिजे. लक्षात कबीरा मुमीन लतीफा मुसलमान सेना शेख मोहम्मद जगतगुरु गोपाळांचे गणेशनाथ महाराजांचे सतकालीनच असतात. तुकाराम महाराजांचा मंडप पेटला होता कीर्तनात देऊळमध्ये तर गणेशनाथ आपलं शेख मोहम्मद महाराजांनी श्रीगोंद्याचा मंडप सोडून देऊळचा मंडप विझवला आणि तुकाराम महाराजांचे सर्व श्रोत्यांचे प्राण वाचले. कुठं पेटलं तर विझवण्याकरता मुस्लिम बांधवपूर्वी येत होते. आज पेटलं तर अजून भडका करण्यासाठी जर येत असतील कुठल्याही जाती धर्माची लोक तर मग मात्र ही गोष्ट भारताला आणि या देशाच्या एकतेला विश्वबंधुतेला शोभा न देणारी गोष्ट. म्हणून वारकरी संप्रदायाचा संदेश आहे यारे यारे याची भलती करावा विचार. दुर्दैव सर काही काही गावांमध्ये कीर्तन करायचा तारखा घेताना सुद्धा तो आपल्या जातीचा आहे का पाहिजे. खरे की खोटं आहे? आणि काय आपण स्वतःला वारकरी संप्रदायाचं मोठं समजतो कशाला? अरे आपल्याला भेदच गेला नाही तर कसले कुठे? अरे देह प्रत्येकाचे भिन्न भिन्न असू शकतात. इथं कुठल्या तरी जातीत एखादा जन्माला येऊ शकतो. समाजातील सर्वात निकृष्ट घटक म्हणजे देहविक्रय करणारी स्त्री. परंतु तिची मुलगी होती आणि ती ज्ञानोबारांना म्हणाली मी तुम्हाला चालेल का? ज्ञानोबारा म्हणाले का चालणार नाही. ज्ञानोबारांनी तिला संत मेळ्यात घेतलं. नुसतं घेतलं नाही तर तिचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही. त्या मुलीचं वेश्येच्या मुलीचं काय नाव तिने रिप्लाय दिला ज्ञानोबारा भेटल्यामुळे माझ्या जीवनात काय बदल झाला. ती म्हटली भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणावणी कान्हो पात्रेला पांडुरंगाच्या देवळात जागा देण्याचं पवित्र काम माऊलींनी केलं. लक्षात म्हणून त्यांनी संघ क्रांती त्या काळामध्ये घडवली. कोणती क्रांती केली? संघ क्रांती. संघ शक्ती कलियुग ईश्वर निष्ठांची मातली आली अनवरत भूमंडळी. म्हणून प्रार्थना केली आणि नुसती प्रार्थना केली नाही तर जयाने घातली मुक्तीची गवाही मेळविली माती वैष्णवांची. मेळविली माती वैष्णवांची.
आदल्या दिवशी तुंबळ हाणामारी होते बेवड्यांची आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजले की एक म्हणतो माझ्याकडे 70 आहे, तुझ्याकडे 30 आहे का? तो म्हणतो आहे. मग चला एक तास आहे करू. अवघे धरून खूप म्हणतो. पण माळकरी म्हणतो तो मेला ना त्याच्या मोदीला सुद्धा जाणार नाही. एवढा कट्टर आहे. वैष्णव सज्जन लोक संघटित होणं गरजेचं आहे. आता सुद्धा दुर्जनांपेक्षा सज्जनच जास्त आहे, फक्त संघटित नाही. अडचण ही वारकरी एकत्रित नाही. तो म्हणतो आम्ही त्या फळाचे, तो म्हणतो आम्ही त्या गडाचे, तो म्हणतो आम्ही संस्थेतले आणि तुम्ही तर घरी शिकलेले. एक म्हणतो हा हातगाडीवरचा माल आहे, एक म्हणतो हा कारखान्यातला माल आहे. अरे तर असं तुम्ही म्हणत राहिला तर ही नवीन पिढी जी आहे शिकली सवरलेली पोरं कशी इकडे म्हणत कशी आणणार तुम्ही या उच्च शिक्षित लोकांना संप्रदायामध्ये? आज कीर्तनाला बसलेल्यापैकी 50च्या पुढचे जास्त लोक दिसत आहेत. 20-25 वर्षाचा तरुण वर्ग कुठल्याच गावात बघायला मिळत नाही. आणि याला कारण जर काय असेल तर कट्टरता. म्हणून माणसं कट्टर नसली पाहिजे. लक्षात काही गोष्टीमध्ये कट्टर राहिलं पाहिजे, पण काही गोष्टीमध्ये सहिष्णू राहिलं पाहिजे. लक्षात एकादशी धरलीच पाहिजे, इथं कट्टरता असली पाहिजे, पण एकादशी निरंकारच केली पाहिजे. इथं सहिष्णू असलं पाहिजे. ज्यांना डायबिटीज त्यांनी निरंकारच करा. म्हणतील ना ते जपतील आम्हाला. मी हे सगळं या कारणाकरता आपल्याला सांगतो आहे की ज्ञानोबांनी हे काम त्या काळामध्ये एक महान कार्य उभं केलं. तुकोबाराय म्हणतात त्यांनी हे महान कार्य केलं म्हणून पुंग्याचा पोरगा कळसावर बसला. म्हणून खाली वाकून माऊलींना मानवणा. नामदेव महाराज माझ्या स्वप्नात आले नसते, त्यांनी गाथा यायला सांगितलं नसतं तर मी पुन्हा बघत गेले असते. नामदेव गेले स्वप्ना माझी जागी सगळी पांडुरंगे येऊन या सांगितले काम करा वावगे निमित्त करून. नाथ बाबांनी अख्ख्या समाजानं मला उपेक्षित केल्यानंतर शांतीचं ठिकाण पैठण होतं. धन्य धन्य शरण शरण एक नाथा बाई माथा नका पाहू माणूस रालोदा. तुम्ही जर माझी उपेक्षा केली तर मला कोण विचारणार आहे? तुम्ही भागवत लिहिलं नसतं, एकादश स्कंदावर टीका केली नसती तर माझ्यासारख्यानं हजारो पारायण करून गाथा कसा निर्माण केला असता. म्हणून तुकाराम महाराजांनी नाथांचे आभार, सगळ्या संतांचे आभार मानत होते. त्यांची कीर्ती वर्णन करत होते, त्यांचं गुणगान वर्णन करत होते. पण पुन्हा विचार करायचे एवढं सगळं मी बोललो पण संतांच्या कीर्तीला न्याय मिळाला? पुन्हा म्हणायचे अजिबातच नाही. ते तर सागरासारखे आणि मी तळ्यासारखा सुद्धा, सूर्याप्रमाणे असणारे संत मी त्यांच्या समोर काजव्यासारखा सुद्धा नाही. काय त्यांची कीर्ती वर्णन करू शकतो? एवढं सगळं तुकाराम महाराजांनी करावं आणि मग कायम्यापती
मी तुमची कीर्ती काय वर्णन करणार. संतांचं वर्णन करण्याकरिता आपली वाणी नेहमी अपुरीच असते. दशक्रिया विधीचे श्राद्धाचे कीर्तन असतात आमच्या भागामध्ये, नाशिक भागात. लोक म्हणतात हे गेले यांच्याविषयी बोला, मग ते लिहून देतात एका कागदावर. 4-5 ओळी असतात. हे कधी जन्माला आले, त्यांनी कधी लग्न केलं, किती लग्न केले, यांना त्याच्यापासून किती अपत्य झाले, त्यांनीच यांना कसं मारलं आणि हे कसे मेले. संपला इतिहास. हा जीवाचा इतिहास आहे, लक्षात. म्हणजे वाणी शिल्लक राहते आणि वर्णन संपून जात, कीर्ती संपून जाते. पण संतांचं असं नाही. कीर्ती शिल्लक राहते, वाणी आपण करते. काय मानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी देवीत असे. नारद भक्ती सुद्धा नारद म्हणतात की अगम्य असं संतांचं चरित्र असते, संतांची संगत असते. अगम्य अमोघ महत्संगस्तु दुर्लभ. एक सूत्र, महत्संगस्तु दुर्लभो अगम्य अमोघ. ते अमोघ है परंतु अगम्य न करणार आहे. हा प्रश्न तुकाराम महाराजांच्या समोर असताना ज्ञानोबारायांना सुद्धा विचारला. ज्ञानेश्वरी तर आपण वाचत असाल तर ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की तोच भाव आहे ज्ञानोबारायांचा बोलण्याचा. एखादा सुवर्णाचा अलंकार असेल, त्या सुवर्णाच्या अलंकारावर जर आपण चांदीचं पुट लावल्यानंतर जसं सोन्याची किंमत कमी होते ना, तसं संत हे सोने. आणि माझ्या वाणीनं संतांचं वर्णन करणं म्हणजे सोन्यावर चांदीचं पुट लावायचं. म्हणून आता स्तुती बंद करून तुमच्या चरणावर नतमस्तक होणं हेच माझ्यासाठी ठीक आहे, हेच माझ्यासाठी ठीक आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. काय संतांचं वर्णन केलं ज्ञानोबारांनी, इतकं गोड वर्णन केलं संतांचं, इतकं गोड वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात हे असो हा दिखिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महेशीसी. काय संतांचा महिमा आहे, संतांचं सामर्थ्य किती मोठं आहे की हा दिठीवा जयावरी झळके. दिठी म्हणजे दृष्टी. गणेशनाथ बाबांची नुसती दृष्टी जरी एखाद्यावर पडली, हा दिठीवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके. पद्म करू म्हणजे संतांच्या हाताला कमळाची उपमा दिली. सगळ्याच अवयवांना कमळाची उपमा असते संतांच्या, लक्षात ठेवा. तशी हाताला सुद्धा कशाची उपमा, हा योगायोगी हात आणि कमळ ज्ञानोबारायचे एकत्र आणू शकतात ज्ञानेश्वरी. विठ्ठल फक्त बाकी टेन्शन घेऊ नका. ज्ञानोबाराय म्हणतात की हा पद्म करू. पद्म म्हणजे काय, कमळ. आणि कर म्हणजे काय, हा कमळ आणि हे भारतात कधीच एकत्र येऊ शकत नाही, कमळ आणि हात. पण ज्ञानोबारांनी कमळाला प्रायोरिटी दिली आहे. अगोदर पद्म म्हणाले, नंतर कराचा विचार करा असं म्हणाले. विठ्ठल हा पद्म करू, संतांचा पद्म कर. हस्तकमल डोक्यावर पडलेला असेल ना एखाद्याच्या, तो सामान्य जीव असतो. सामान्य जीव, तो जीवाची परी तुके महेशीची. तो सामान्य जीव असतो, परंतु त्याची तुलना महेश म्हणजे भगवान शंकरासोबत होते. संतांच्या केवळ पाहण्यात एवढी ताकद, संतांच्या केवळ स्पर्शाने एखादा निकृष्ट जीव जर संत पदाला प्राप्त होत असेल, संत नाही तो जर शिव पदाला प्राप्त होत असेल, महेश होत असेल, तर एवढे जया महिमेचे करणे
ते वाचाळपणी वांगमी कमनी कायमी पतित कीर्ती काय म्हणतात वाचाळपणाचं कसं वर्णन करायचं का सूर्याची अंगावरती लागत असेल तुम्ही घरी उठणं लावता ना तुमच्या पतीला कधी लावता उठणं लावता का तुम्हाला घरी कधी दिवाळी आपल्या नशिबीबद्दल दिवाळीतच उठणं वर्षभर लाटणं म्हणजे खिशातले सुट्टे पैसे लाटणं असा अर्थ घ्यायचा नाही आपण काही एवढे भाग्यवान नाही लाटण्याचा माल खायला पाहिजे नारोबर म्हणतात की सूर्याच्या अंगावरती लागत असेल बायको घरातल्या पतीला उठणं लावू शकते पण ती जर म्हणाली सूर्याचे माझ्यावर अनंत उपकार म्हणजे सूर्याला उठणं लावायला जाणार जी बाई सूर्याला उठणं लावायला जाईल तिचं उठणं बसणं राहील का समाजामध्ये आणि सूर्य स्वतः शुद्ध आहे त्याला तुम्ही काय उठणं लावणार विठाला कल्पतरुवरी घोडोरा कल्पतरुला कशाला अरे गगनाखाली मंडप घालता येतो मंडपाखाली गगन आणता येईल का नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय मी पतित कीर्ती मानून कीर्ती वर्णन करणं सोडा अगोदर त्यांची कीर्ती कळणंच आवड नागबाबांनी एका अभंगामध्ये खूप गोड वर्णन केलंय नागबाबांनी पवन घालवेल पालान पायी चढवेल गगन कुठल्याही शिडीचा आधार न घेता पायी पायी गगन चढून जाता येईल एखाद्याचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ अचूक सांगता येईल ते बागेश्वर थांबवाले बाबा सांगतात काय नाव त्यांचं तरुण पोरांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे काय नाव त्यांचं धीरेंद्र कृष्ण शास्त्री आमचे चुलते ते आपण अशोक कुमार ते ब्रह्मांड शास्त्रज्ञ एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना शिर्डीला आले आणि प्रोटोकॉल चुकवून मंदिरात आले होते आमच्या आणि त्यांनी विचारलं त्याची मोठी बातमी झाली होती तुम्ही युट्यूबला सर्च करा त्यांचं नाव येईल मुख्यमंत्री त्यांना भेटायला का ते अचूक सांगतात तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार तुम्ही कधी खाली एक शास्त्र आहे लक्षात ठेवा हे ब्रह्मांड शास्त्र किंवा ओसिनोलॉजी हल्लीच्या भाषेत त्याला म्हणतात असे अनेक ओसिनोलॉजिस्ट भारतात आहेत आणि मोठमोठी लोक त्यांना विचारून पुढचं पाऊल उचलत असतात ते उभे राहणारे वगैरे ही मंडळी आहे ना ते त्यांना विचारून उभे राहत असतात खरं आहे ते कळतं ब्रह्मांड शास्त्र आहे ते काय फार कठीण नाही नागबाबांनी सुद्धा सांगितलं हे कळेल भूत भविष्य कळोईल काय कठीण नाहीये परंतु गणेशनाथ बाबाचा महिमा कळणार नाही वर्णन करायचं बाजूलाच ठेवा ज्ञानोबारांचा महिमा सुद्धा कळू शकत नाही परी त्या साधूचे न कळेल महिमा एखादी गोष्ट कळाल्यानंतर वर्णन करता येते की न कळताच वर्णन करता येते कळाल्यानंतर आता पक्वाचं कळालं बोल कळाला तर वाजवता येतो ना कळालंच नाही तर काय वाजवता येईल का वाजवता आता मी म्हणतो धा तिरे किटत का ता तिरे किटत त्यामुळे वाजवता येईल ते
पण एखादा त्यांना माहित नसेल पण मला माहिती आहे असा एखादा बोल मी त्यांना म्हणालो तर त्यांना नाही म्हणणार. आता म्हणलो क्रांत काय दहा मात्राचा शुद्ध आला तर आहे रचना आहे. आता कळाल्याशिवाय वाजवता येते का? एखादा राग कळाला तर आळवता येतो. एखादा विषय कळाला अभंग कळाला तर अभंगावर बोलता येतं किंवा अभंग कीर्तनात लक्ष दिलं तर अभंग कळतो ना. जर लक्षच नाही दिलं तर हल्ली लोकांना कीर्तनात बसून अभंग ऐकायची सवयच राहिलेली आहे. तुमचा भाग चांगला आहे. आमच्याकडे नुसता धिंगाणा लागतो, कविता, पोवाडे, त्याच्यानंतर ते आई माझी, पिंगळा, कारण नसताना युट्यूब वाल्याला फारच लागतो कारण त्यांचे फॅन फॉलोअर्स असतात. चांगलं नाथांचं ते काय वाईट नाहीये. जे म्हणतात त्यांची इच्छा नसते हेच म्हटलं पाहिजे. पण लोक आंबट शोकीन झाले, महाराज हलकटकाराचे लोक झाले. त्यांना चांगलं आवडत नाही, त्यांना मनोरंजनात्मक पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे. बाबा काही हल्लेच नाही जागेवर, काही नाचलेच नाही बाबा. बाबांनी एखाद्या दोन चांगले पोवाडे म्हटलेच नाही. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन कीर्तनात करू नये असं नाही, पण ओघाना विषय आला तर केलं. त्याच्यासाठी कीर्तन नसतं. म्हणून अभंग जर कळाला तर आपल्याला सगळं कळू शकतं. नाहीतर तुम्हाला वर्णन करता येईल. संत कळाले तर वर्णन करता येतं. नाथ बाबा म्हणतात ते कळणच दुरापास. तुका म्हणे व्हावे आपण तरीच महिमा येईल कळो. आपण वेगळ्या मार्गाने चालून संत समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पेटी शिकतोय पक्वाच्या कळावा, कसं काय कळेल मला सांगा. गायन शिकत असताना पक्वादाचे ताल, ते बोल, त्या रचना कशा कळतील नाही कळणार. त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल तेव्हा संत. तुकाराम महाराज म्हणतात मग कळणंच एवढं कठीण आहे तर वर्णन करणं किती कठीण. काय मी पतित, तुकाराम महाराज पतित नव्हते. हा तुकाराम महाराजांचा मोठेपणा आहे की ते स्वतःला पतित म्हणून. काय मी पतित कीर्ती का वर्णन करता येणार नाही तुमचं, कारण तुम्ही कोण आहे. तुम्ही संत माय तीन उपाय. एक तर संत समोर आहेत तुकाराम महाराजांचे, आणि समोर असणाऱ्या व्यक्ती विषयी तुम्ही असं म्हणतात. आता मी तुमच्याशी बोलत असताना किती वेळ म्हणतो तुम्ही 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 संत, तुम्ही माय, तुम्ही बाप आणि तुम्ही कृपाळू. चार विशेष. एक तर माझ्या समोर उभे असलेले संत आहेत, ते मायबाप आहेत आणि ते कृपावंत आहेत. तीन विषय. मग आता संतांचं वर्णन करता येत नाही, मायबापाचंही वर्णन करता येत नाही, कृपावंताचंही वर्णन करता येत नाही, किंवा संतांना मायबाप आणि कृपावंत म्हटलं अशी दोन विशेषण संतांना दिले तरी त्यांचं वर्णन करणं कठीण. तुम्ही लक्षात घ्या, या जगामध्ये संत हेच खरे आपले मायबाप आहे. जन्मदाते आईबाप आपले खरे आईबाप नाही, ते सावत्र आईबाप आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकादश स्कंध एकनाथी भागवताचा काढा. त्याच्यामध्ये आगमोप प्रजादेश काल कर्मच जन्मच ध्यान मंत्रोत संस्कारो दशैते गुण हेतवाहा. या श्लोकाखाली जन्मामुळे माणसाच्या मनामध्ये बदल घडतो हा टॉपिक नाथबाबांनी लिहिलेला आहे. तो एकदा वाचा, नजरे खालून घाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल
की जन्मदाते आईबाप सावत्र आहेत की नाही आणि आपले खरे आईबाप संत आहेत की नाही. तसे 5 बाप प्रत्येकाला असतात. किती बाप असतात प्रत्येकाला? किती बाप असतात आपल्याला? किती बाप असतात? 5 बाप. किती बाप असतात कोणाला? तुम्ही हले ना, बोले ना, चाले ना, डोले ना, गेले का काय ते पण कळेल. म्हणजे गेले म्हणजे झुके वगैरे गेले. किती बाप असतात प्रत्येकाला? 5 असतात ना. कोणते कोणते असतात सांगा. पहिला बरोबर सांगू आहे ना. बाबा म्हणतात उपदलिया बाळकाशी पंचविध दान जनिता आणि उपनेता तिजा प्रतिपालिता अन्नदानी. 3 झाले का? जनिता जन्माला घालणारा 1, उपनयन संस्कार करणारा 2, 3 अन्नदान करणारा, 4 जो भयापासून सोडविता बंध विमोचन करिता, जो देहाचे मरण चुकविता, तो ही पिता शास्त्रार्थी नदीत पडला, बुडायला लागला, मरणारच होता. तेवढ्यात एका पोहणाऱ्याने उडी टाकली, त्याला वाचवलं. म्हणजे त्याचा बापच झाला, पुनर्जन्म झाला. आणि 5वा पिता या वेगळा 5वा पिता जो झाडणी करी पंचभूता, जो मृत्यापासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारी, जो असं जन्माला घालतो की पुन्हा जन्माला यावंच नाही लागलं पाहिजे आणि असं म्हणतो की पुन्हा मरावंच लागलं नाही पाहिजे. आणि असा बाप एकमेव या जगात कोण असेल तर आपले गुरु अथवा संत आहेत. लक्षात ठेवा. दुसरा बाप नाही ना असं कोणी या जगात नाही. नाथ बाबा म्हणतात पहिले 4ही बाप सावत्र आहेत, पण सख्खा बाप जर कोण असेल आणि सख्खी माता जर कोण असेल तर संत हे आपली खरी आई आणि खरी बाप आहे. म्हणून तुम्ही संत मायबाप म्हणून त्यांना मायबाप. महाराज व्यवहारातले मायबाप भिन्न भिन्न असतात. या माता आहेत, हे पिता आहेत, परंतु परमार्थातले मायबाप 2 नसतात. संत गणेशनाथ महाराज एकच आहे, पण तेच प्रसंगी माय म्हणतात आणि तेच बाप म्हणतात. उपदलिया बाळकाशी सर्वथा वेगळारी माता पिता, एक वीर्याचे निक्षेपिता, धारण पोषणता जननीची. एक पोटामध्ये साठवते आणि एक वीर्याचे निक्षेपिता. एक बाप वेगळा आणि आई वेगळी, पण तैसा सद्गुरु न घेतिता, निज वीर्य न विचिता, धारण पोषणता न करिता, जननी जनिता स्वय झाला, स्वतः जनक होतो आणि स्वतः आई. म्हणून गणेशनाथ बाबा आई आणि बाप दोघं पण आहे. म्हणून ज्ञानोबा राय साधकाचा माय बाप म्हटलेलं. म्हणून हे एकत्र म्हणायचं, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत असं नाही म्हणायचं. तुम्ही संत माय बाप कृपावंत असं म्हणायचं. विठ्ठला आईने आपल्यासाठी जे जे करते ते सगळे संत परमात्म्यामध्ये आपल्यासाठी करतात. साधक रूपी बाळा करतात. महाराज आपण जन्माला आपल्याला आई बापाने घातलंय, आपल्या शरीराला जन्माला घातलंय. आपल्या शरीर. माझं वय आता 36 वर्ष. किती वर्ष? 36 पूर्ण आहे, 37 चालू. मी 16 वर्षाचा असताना गळ्यात माळ घातली. त्याच्या अगोदर मला आवड होती, मी काही खात पीत नव्हतो, पण मी 16व्या वर्षी गुरु केला. बरोबर. माझ्या शरीराचं वय 36 वर्ष आहे, परंतु माझ्या साधनेचं वय फक्त 20 वर्ष. किती? माझा खरा जन्म ज्या दिवशी मी गळ्यात माळ घातली त्या दिवशी झाला. अगोदरचे 16 वाया गेले, निरर्थक. लक्षात ठेवा. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण मुक्ताबाईंचा अनुग्रह ज्या दिवशी झाला त्या दिवशी म्हणाले, चांगदेव म्हणे आजीची जन्म आलो, गुरुपुत्र झालो, तुमच्या शरीराच्या वयाला किंमत नाहीये. सामान्य मायबाप तुमचे शरीर जन्माला घालू शकतात, पण त्या शरीरामध्ये साधकत्व जन्माला घालतात ते आपले सद्गुरु संत. म्हणून तुम्ही संत मायबाप. म्हणून खरे मायबाप आपले जर कोण असतील तर हे. आई काय काय करते लेकरासाठी? 12व्या अध्यायातल्या पहिल्या सगळ्या अवयवाचा जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वशती.
विषय व्याळे म्हणजे इंद्रियांची ताठी ते जे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय तरी कवना ते तापो पोळी कैसे निमो शोकू जाळी प्रसाद रस कल्लोळी पुरी आधार शक्तीची अंगी वाढ हवीसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिदेशी प्रत्यक्ष ज्योतीची वाळणी करीसी मनपवनांची खेळणी आत्मसुखाची बाळलेली नेमविसी आई पण लेकराला ओवाळते पण विजणाऱ्या दिव्यानं ओवाळते पण संत मात्र प्रत्यक्ष ज्योतीनं ओवाळतात प्रत्यक्ष नाम आत्मा आत्मा तो कधीही विजत नाही अशा दिव्यानं ओवाळते प्रत्यक्ष ज्योतीची ओवाळणी मन पवनांची खेळणी खेळण्याकरता देते आणि बाळलेली अंगण टोपडं जे असतं ना ते कापडाचं नसतं आत्मसुखाची बाळलेली संत आपल्याला आई पण भूक लागल्यानंतर लेकरं असताना लावते पण संत 17वीचे स्तन्य देशी अनाहताचा हल्लुगासी समाधी बोधे निजविसी बुधावणी म्हणून साधका तू मावळी पिके सारस्वत तुझी पावली या कारणी मी सावली नसली ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून साधक रूपी बाळा करता माऊली जर कोण असेल तर तुम्ही माऊली आहात तुम्ही आई आहात म्हणून घरचे एक आई बाप आणि इथं समाधीस्थ असणारे गणेशनाथ बाबा आपली आई बाप म्हणून म्हटलं पाहिजे ना त्यांना तुम्ही संत मायबाप लेकरू कितीही मोठं होऊ द्या परंतु मायबापासाठी ते लेकरूच असतं आणि ते लेकरू कधीच आपल्या मायबापाच्या ऋणातून उठला येऊ शकत नाही त्यांचं वर्णन करू शकत नाही त्यांनी केलेले उपकार शब्दांमध्ये मानू शकत नाही कारण ते अनिर्वचनीय उपकार असतात लक्षात ठेवा अनिर्वचनीयम प्रेम रूपम नारद भक्ती सूत्रच आहे की ते त्यांच्याविषयी असणारं प्रेम नाही बोलता प्रेम नये दाविता सांगता बोलता अनुभव चित्त म्हणून तुम्ही संत मायबाप अजून कसे अजून तुम्ही मायबाप असतात पण मायबाप कृपावंतच असतात असं नाही तुम्ही मायबापही आहात आणि कृपावंतही आहात विठाला महाराज हे सगळे उभे ना आपण इथं बसलेले उभे संतांचीच कृपा आहे कृपया केली संत जनी माझी अळकाली प्रीती हे लागली कीर्तनी तुका चरणी लोळतसे तुका चरणी लोळतसे या संतांची कृपा आणि लक्षात ठेवा कधी कधी शब्द कृपा करतात शब्दाने सांगतात कधी कधी स्पर्श करून केवळ स्पर्शाने निळोबारांच्या माथ्यावर केवळ हात ठेवला हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊनी केले स्पर्शाने कृपा करतात संत नुसती पाहून सुद्धा कृपा करतात संतांनी दृष्टिक्षेप आपल्यावर टाकला ना कल्याण होतं आणि संत कधी कधी संकल्पाने सुद्धा कृपा करतात ते आपल्याला भेटत नाही आपल्या समोर ते नसतात परंतु त्यांचं मनापासून आपण जर स्मरण केलं तर मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दिपे दिसे पाहता आपुली वस्तू त्यांना संकल्प जरी त्याच्याविषयी आपण केला तरी ते संकल्पना कुठेही असले तरी आपल्याला कृपा आणि सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय का तुम्हाला पुरुषार्थाने ज्ञान मिळवता येईल माहिती मिळवता येईल पण मिळवलेली माहिती प्रकाशित करण्याकरता गुरूंची कृपा असावी लागते जे तुम्हाला गुरूंनी शिकवलं नाही ना ते सुद्धा तुम्हाला येतं तस्मै ते अकथिता ह्यर्का प्रकाशन्ते महात्मा असं वर्णन केलं जे अकथन आहे ज्याचं कथन केलेलं नाहीये त्यांची कृपा झाली तस्मै ते अकथिता ह्यर्का प्रकाशन्ते त्याचंही प्रकाशन तुम्ही करू शकता म्हणून संतांची
तुमच्या विषयी अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव श्रद्धा भाव असणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात मी एवढा मोठा आहे कुणामुळे तुम्ही संत मायबाप कृपावंत माझ्यासारखा पवित्र तुमची काय कीर्ती वर्णन करा. पण नुसते कृपावंत आणि मायबाप नाही तर तुम्ही कार्याने सुद्धा मोठे आहात. काय कार्य केलं तुम्ही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये का तुमचं वर्णन आम्हाला करता येणार नाही. त्याचं कारण आहे तुम्ही अवतार धारण केला. अवतार या शब्दाचा अर्थ होतो वरून खाली येणे. अवतार शब्दामध्ये तृप तरती हा धातू आहे आणि अव हा उपसर्ग आहे. त्याचा अर्थ होतो वरून खाली आहे. वरून म्हणजे कुठून वैकुंठातून खाली आले का. लक्षात ठेवा वैकुंठ लोक आहेत ते म्हणतातच आम्ही वैकुंठवासी आलो याचे कथा. पण वैकुंठ ही एक अवस्था आहे. वैकुंठ हे देवाचं नाव आहे. स्वतःचा हाय क्लास सोडून तुमच्या आमच्यासाठी खाली आले. खाली आले. नाथबाबांना काय गरज होती मारवाड्याचं मानवाड्याच्या दिवसांना. स्वतःचा राजवाडा सोडून गेलेच नाही. याला अवतार. ज्यावेळी क्लास 1 ऑफिसर कलेक्टर IAS अधिकारी IPS अधिकारी गावात आल्यानंतर जर माळकरी असेल ना तो तर इथं आल्यानंतर ही लोक उठून गेल्यानंतर हातात झाडू घेऊन सगळं स्वच्छ करतो. कशा करता करतो. याला अवतार म्हणतात. स्वतःचा उच्च दर्जा सोडून खाली येणं आणि तुमच्या आमच्यामध्ये मिसळणं. मुक्त होते संत. नाथपंथी होते. गणेशनाथ बाबा पाटील चिचोंडी हे त्यांचं मूळ गाव नगर जिल्ह्याचं अहिल्यादेवी नगर तिथलं ते मूळचे होते आणि नाथ पंथाची त्यांना दीक्षा होती. स्वतः सिद्ध योगी होते. मुखातून जे बाहेर पडेल ते सगळं व्हायचं त्यांना. सगळं त्यांना प्राप्त होतं. आत्मानंदी होते. कुठेतरी जंगलात डोंगरात जाऊन बसले असते. स्वतःच्या आत्मानंदात डुंबत बसले असते. काय करत होते तुमच्या आमच्यामध्ये. तर इथं आल्यानंतर लोकांची निंदा सहन करा. इथं आल्यानंतर लोकांच्या शिव्या खा. आणि हे सगळं कशा करता खायचं तर ज्या लोकांनी शिव्या दिल्या त्यांचाच उद्धार. मांड खाण्याची इच्छा झाली तर भांड मिळून दिलं नाही लोकांनी माऊलींना. आणि माऊलींनी पसायदानामध्ये पहिली प्रार्थना त्यांच्या करता केली. जे घराचे याला संत म्हणतात. लक्षात याला संत म्हणतात. याला अवतार म्हणतात. स्वतःचा उच्च क्लास सोडून खाली गेला. काही गरज नव्हती. तुम्हाला एकच सांगतो काय करत माहिती का. एक दिवस काय झालं नाथबाबा रस्त्यात चालले. तुम्हाला गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. काशीहून पाणी आणलं रामेश्वरमला चालले होते. कदाचित तिकडनं गेले असतील ते कुठून तरी. दक्षिण भारत इकडून सुरू होतो आता पुढे कर्नाटक वगैरे. एक रामेश्वरचा कळत दिसायला लागलं. एक गाढव आर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेलं होतं. तर पाण्याची गरज होती. नाथबाबांनी ते पाणी आणलं होतं महादेवाला. ते पाणी त्या गाढवाच्या मुखात ओतलं. गाढवाला जीवदान. गाढव उठून पळून गेले. बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. ते म्हणाले की नाथबाबा काय तुम्ही श्रेष्ठ आहे म्हणे. विचारतात का. सांगितलं गाढवाचं दुःख तुम्हाला पाहत नाही. किती श्रेष्ठ आहे तुम्ही. गाढवाचं दुःख दूर करण्याकरता महादेवाचं पाणी रामेश्वरचं पाणी तुम्ही गाढवाला पाजलं. ते म्हटले अरे वेड्यांनो गाढवाचं दुःख दूर करण्याकरता मी गाढवाला पाणी पाजलं नाही. नाथबाबांनी जे सांगितलं ते लक्षपूर्वक ऐकलं. नाथबाबा म्हणाले गाढवाचं दुःख दूर करण्याकरता मी गाढवाला पाणी पाजलं नाही तर गाढव दुःखात आहे हे पाहून मला दुःख झालं होतं. मी माझं दुःख दूर करण्याकरता गाढवाला पाणी पाजलं. मृदू सभा जनवनीत तैसे दुखवे अनेकांच्या दुःखे इतरांच्या दुःखानं जे दुःखी होतात आणि त्यांचं दुःख दूर करण्याकरता स्वतःचा क्लास सोडून खाली येतात. त्याला अवतार म्हणतात. अवतार तुम्हा काय गरज होती आळंदीतच राहायची ज्ञानोबारांना सांगा. त्या विसोबात साठ्याकडे नुसतं माऊलीने डोळे वटारून पाहिलं असतं तर त्याला भस्म झाला असता. मंबाजी बुवाच्या काट्याच्या काठीचा मार खायची काय गरज होती तुकाराम. मंबाजी बुवाकडे सुद्धा डोळे वटारून पाहिलं असतं तर जाळ होऊन गेला असता. राग सुद्धा सापडली नसती.
एवढी ताकद तुकाराम महाराजांची होती, पण तरी पण हे सगळं सहन केलं. हे सहन करणं म्हणजेच अवतार. अवतार तुम्हा धराया कारण का उद्धरावे जन, उद्धरावे जड आणि उद्धरावे जड जीव. गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार केला. महाराज हा जन्मला मृत्यू लोटी, तुझी तुम्हाला ढळकी करुणी. भव सिंधुसी बांधिला से तुझे, अनाथ कारणे तुकरानी. महाराज पाण्याच्या समुद्रावर होऊन गेले, परंतु भवसागरावर गाथारूपी पूल बांधणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे कोणाला शक्य? उद्धरावी जन, जनाच्या उद्धाराकरता देव सुद्धा नाही तुमच्या आमच्या उद्धाराकरता. लक्षात घ्या, देव फक्त सज्जन आणि दुर्जन दोघांकरता अवतारला येतो. परित्राणाय विनाशाय च दुष्कृता. 2 लोकांचा उद्धार, 98% जनतेचा काय? बरं, इथं बसलेल्यापैकी सज्जन कोण आहे, दुर्जन कोण आहे? सगळी मिक्सिंग आहे आपली. रस्त्यानं चालली, रामाची मूर्ती दिसली, रावणाची पण दिसली. कोणाची उचलतो आपण? काल तरी मंडळी कोणाची उचलतो? राम आणि रावण दोघांच्या मूर्त्या दिसल्या. कोणाची उचलतो तुम्ही? राम आणि रावण. तुम्ही रस्त्याने चालले, घरी जाता, 2 मूर्त्या दिसल्या, एक रामाची आणि दुसरी रावणाची. तुम्ही कोणाची उचलाल? रामाची. साहजिक आहे. तसंच थोडं पुढे गेले, पुन्हा 2 मूर्त्या दिसल्या, रामाची आणि रावणाची. रामाची लाकडाची होती, रावणाची सोन्याची होती. कुणाची उचलणार? खोटं बोलायचं, कॉपी पण करायची, कॉपी घ्यायची. खोटं बोलायचं, कोणाची उचलली असती खरं? तुम्ही सुरुवातीला रामाची उचलता म्हणून सज्जन आहे, दुसऱ्या वेळेला सोन्याची म्हणून रावणाची उचलता म्हणून दुर्जन. म्हणून आपण सज्जनही नाही दुर्जनही नाही. आपल्याकरता कोण? अवतार तुम्हा उद्धरावे जड. संत आहेत आपल्याकरता. उद्धरावे जड, जडाचा उद्धार केला. चालविली आळंदीतली माती दगडा नाचत होते. एकाने विचारलं, दगडांना नाचायला काय झालं? सांगितलं, आमच्या भाऊबंधांना स्पर्श माऊलीचा झाला तर आमच्या भाऊबंधांकरता मंदिर झालं. आमचे भाऊबंध मंदिराकरता वापरले जातात, परंतु आमच्या भाऊबंधांकरता मंदिर झालं. हे कोण सांगत होतं? कोण सांगत होतं? म्हणजे भाऊबंधांचा उत्कर्ष दगडांना सहन होतो. दगडांना भाऊबंधाचा उत्कर्ष सहन होतो, माणसांना होत नाही. दुर्दैव. भाऊबंध पुढे चालले कसा मागे खांदायचा त्याचाच विचार करत असतात लोक. असू दे. साधविली जड भिंत म्हणून भिंती करता मंदिर आहे. जगद्गुरु तुकोबारांनी जड शिळेला स्पर्श केला, ती शिळा सुद्धा आजारामध्ये. म्हणून उद्धरावे जड आणि उद्धरावे जड जीव. रेड्यासारखे त्यांचा उद्धार संतांनी केला. म्हणून अवतार तुम्हा धराया उद्धरावे जड जड जीव. अजून काय केलं? वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार. सुख वाढविले कशाच्या माध्यमातून? तर भक्ती भाव कुळाचार विठोबाचे नाम वाढाव्यासारखं. भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठोबाचे नाम या 5 साधनांच्या माध्यमातून समाजातलं सुख तुम्ही वाढीस लावलं. काय करू शकतो? तुमच्या कीर्तीचं वर्णन करण्याकरता काय मी पतीचं कीर्तिमान हे प्रत्येक ठिकाणी लावून घ्या तुम्ही. एवढा मोठं कार्य केलं, माझ्यासारख्याला काय वर्णन करता येईल? शेवटी तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे तैसे तुम्ही जगी. चंदनाकडे तसा सुवासिकता आणि सुगंधितता या 2 गुणांनी चंदन मंडित असताना तसे तुम्ही 2 गुणांनी मंडित आहात. संत सुगंधी असतात आणि संत स्वतः जिजून जगाला सुगंध देणारे असतात आणि जगाला शांतता देणारे असतात. आणि म्हणून अशा संतांचं वर्णन करायचं कसं करता येईल? म्हणून काय मी पतित कीर्तिवानो. एकदा सगळ्यांनी बोलते ना बरोबर.
विठोबा. आणि मोठ्या प्रेमाने आता भजन करायचं. आज पांडुरंगाची वारी आहे पंढरपूरला. आपला आवाज पंढरपूर पर्यंत गेला पाहिजे. विठोबा रघुमा
झालेली सेवा संत श्री गणेश बाबांच्या चरणी, गणेशनाथ बाबांच्या चरणी विनम्र भावना समर्पित करतो. लातूर जिल्ह्यातच मी प्रथम आहे. आदरणीय श्री पृथ्वीपरायण आपल्या गावचे भूमिपुत्र, जन्मभूमी त्यांची उजनी आहे, परंतु कर्मभूमी नाशिक जिल्हा. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तबलावादक ज्यांनी घडवले, मृदंगवादक घडवले. आज जे छोटे मोठे नामवंत मृदंगवादक आमच्या परिसरातले आहेत, अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि अतिशय उच्च दर्जाची कला ज्यांना हस्तगत आहे, असे आपल्या गावचे भूमिपुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातले संगीत क्षेत्राचे भूषण हरिपृथ्वीपरायण व्यंकटेशजी धवनसर सरांनी मला आज्ञा केली की माझ्या गावामध्ये तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या दिवशी कीर्तन करायचं आहे, आणि त्यांच्या आज्ञेचा परिपाक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. इथं आल्यानंतर समाधीचं चैतन्य साक्षात जागृत समाधी आहे. जे नुसतं डोकं टेकवल्यानंतर असं वाटतं की गणेशनाथ बाबावरून हात ठेवताय की काय डोक्यावर, असा अनुभव येतो. संतवीर भंडारनाथ कराडकर सुद्धा इथे येऊन सांगतात की मला दरवर्षी कीर्तनाला बोलवा, कारण हे जागृत देवस्थान आहे, संतांची जागृत समाधी आहे, संजीवन समाधी आहे. मला हे खूप आनंद वाटला. हा दुग्ध शर्करा योगी जगद्गुरु तुकोबारायांच्या जे देहूकर फड आहे, त्या देहूकर फडाचे संलग्न असणारे सगळे वारकरी या ठिकाणी आहेत. म्हणून 100-150 वारकरी शाळेत. आम्हाला संस्थेच्या नियमाप्रमाणे कीर्तन करायची रोज सवय, आणि फडकऱ्यांमध्ये कधीतरी कीर्तन करावं लागतं, त्यामुळे भजन उलटी पाणी होती, त्याबद्दल क्षमस्व का टाळकरी मंडळी सगळ्यांची क्षमा मागतो. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. हे लातूर जिल्ह्यातलं गाव, त्यांनी अनेक भूकंपाचे धक्के सहन केले, पण कितीही धक्के सहन केले तरी पण गणेशनाथ बाबांसारखे संत पक्के असल्यामुळे आपल्याला सुद्धा आनंद वाटला. जुन्या पद्धतीची गावं, वाडे, नाशिक, पुणे, तुम्ही पुण्यात राहताना आपल्याकडे त्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळे सिमेंटेड जंगल तयार झालेले आहेत. तिकडे जुनं काही राहिलं नाही. जुन्या भिंती, वाडे सगळे पडून गेले, आणि आता नवीन मोठमोठ्या गगनचुंबी इमारती पाहायची सवय झाली. पण इकडे आल्यानंतर खरोखर वाटतं की इथंच कुठंतरी गणेश बाबा राहत असतील, छत्रपती शिवाजी महाराज अशाच वाड्यांमध्ये राहत असतील. काय ते पाटलांचे वाडे, मला कळतच नव्हतं पाटील वाड्यावर का बोलवतात. वाडे इथं पाहिल्यानंतर मला तेव्हा कळलं वाडा नावाचं एखादा हॉटेल किंवा वाडा नावाचं काहीतरी असेल, पण वाडा काय असतो, पाटलांचा बैलगाडा माहित होता, वाडा माहित नव्हता. पण तुमच्या गावातून चालताना मला कुणी दाखवले वाडे, आमचे विराट असे म्हटले हे आमच्या पाटलांचा वाडा, त्या पाटलांचा वाडा, त्या पाटलांचा वाडा. तेव्हा मला कळलं हे वाडे असे असतात. म्हणून वाड्यावाले सगळे तुम्हाला धन्यवाद देतो. खूप छान तुम्ही इथं नियोजन केलं. टाळकऱ्यांसाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. आणि मला 9:45 पर्यंत कीर्तन करण्याची आज्ञा होती. ते 9:45 थांबवा, कारण आता लगेच पुण्यातले मोठे गायक क्षेत्रातले पंडित पदवी त्यांनी हस्तगत केलेली आहे. आणि पंडित श्रीकांतजी संजयजी गरुड त्यांचे गुरु कोण? नाही, त्यांनी सांगितलं ना नाव काढायचं, सांगितलं मला मगाशी. भीमसेन जोशींचे शिष्य आहेत आणि त्यांचे हे शिष्य जगदीश चव्हाण दादा तर आमचे ते आलेले सकाळपासून, आणि ते तर युवा पिढीचे फार मोठे आकर्षण आहे. ते वायकर गुरुजींचा आवाज काढतात, वैकुंठवासी ज्यांना म्हणावं लागतं असे वाडेकर गुरुजी यांचाही भूमिरूप आवाज काढतात. वैरागकर सरांचे तर ते शिष्य पंडित वैरागकर सरांचे. म्हणून 2 दिग्गज गायकांचं आपल्याला भजन ऐकायचं आहे, तेव्हा मी जास्त वेळ थांबवता याच ठिकाणी म्हणतो पायाच्या प्रसादी काही गुरु पद क्षमा करणे संती नव्हे अंगभूती शेवटी अवतार तुका
Ah